गवळी, करण गवळी आपण मंचावरती यायचंय. आपला गौरव केला जाईल मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन. एक हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज मॅच आपल्या भेटीला येते. त्या मॅचमध्ये दोन एकाच गावातील संघ आणि आता त्यांना यजमान संघ आपण म्हणूयात. एका बाजूला DCC, दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समोर दत्तगुरू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव येताना दिसते आणि ज्या वेळेला मॅचला सुरुवात होते त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल आमचे छोटे उस्ताद आयुष नाईक यांचा. सन्माननीय वसंतजी मेहर साहेब यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा खिताब मजेचे टी-शर्ट देण्यासाठी मंचावरती माझ्या समोर यायचे. करण गवळी याने खूप चांगला खेळ केला. 8 धावा माफ करा 1 धाव खर्ची करत असताना 2 विकेट मिळवल्या आणि निर्णायक क्षणाला हुंडा वॉरियर्स तेजस 11ला करण 1 मिनिट चर्चा आपण करणार आहोत. ओहो इथे चौकार आला. चर्चा जास्त नाही परंतु कशा प्रकारचं दडपण होतं आणि या धावांचा बचाव करत असताना 8 धावांना वाचवत असताना काय फील करत होता आणि कशी मॅच फिनिश केलीत. पहिले तर दत्तगुरू क्रिकेट क्लब यांनी खूप चांगली टुर्नामेंट आयोजित केली आहे. यांचं दुसरा पर्व आहे. खूप चांगली टुर्नामेंट आयोजित केली आहे आणि मॅचबद्दल बोलू तर मला इकडे जिंकायचं होतं, क्वालिफाय व्हायचं होतं. एक इन्सिडेंट्सबद्दल विचारायला आवडेल. नयन कालोशचे सुरुवातीचे 3 चेंडू डॉट, त्यानंतर त्याने कमबॅक केला ॲज अन सिनियर प्लेअर. जो विश्वास होता आणि त्यानंतर काही ज्या हरकती वाटल्या त्यानंतर जे धावफलक बनलं त्याचं वर्णन कसं करायला आणि कसं वाटलं त्या सगळ्या मोमेंटम नंतर. ॲक्च्युली नयन खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आम्ही पण त्याला तेच सांगतो की तुझी विकेट ठेवून दे, उगाच विकेट फालतू टाकू नको असं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला यापुढील होणाऱ्या मॅचसाठी. ओ टू आयुष. पाच चेंडूंचा खेळ झाला आणि 8 धावा धावपलकर आहे. हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन. पहिला षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकर आहे. थँक्यू. पहिला षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकर आहे. सुरुवात चांगली इथे ढोकरादेव क्रिकेट क्लब. पुन्हा एकदा सज्ज होतोय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन. सिंगल रन आलाय. 1 चेंडूचा खेळ झाला आणि 10 धावा धावपलकावर आहे. मोठा फटका डाव सीमा रेखा पार. डीजे थँक्यू डीजे. सेलिब्रेशन दोन्ही बाजूने होणार आहे. एका बाजूला चौकार आल्यानंतर सेलिब्रेशन डगआउट मध्ये होतंय परंतु काय दत्तगुरू नवापूर आपल्या घरच्या मैदानावरती अशा प्रकारचा परफॉर्मन्स किंवा इथून या स्थितीमध्ये स्वतःला उभं ठेवून काही शांत बसणार आहे की इथून पुढे काहीतरी कुरघोडी करत असताना या मॅच मध्ये परत येईल. मॅचला रंगवण्याची गरज आहे. या मॅचला पुढे नेण्याची गरज आहे आणि या मॅचला पुढे नेण्यासाठी जतीन माफ करा चिराग आणि केतन या दोघांना थांबवण्याची जबाबदारी आता चिरागवरती आहे. जो चिराग नवोदित आहे परंतु ओहो दडपण कायम आहे. दडपण एवढं मोठं आहे की इथून आता कोणत्या चुका आतूर होतील आणि कोणत्या चुकांना सावरायचंय हा प्रश्न येऊन पडलाय. वाईट येतोय. समोर डावती ग्राउंड खेळायचं होतं. बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. आयुष आमच्या साथीने जरूर आहे परंतु या मॅचची स्थिती पाहता, या मॅचचा माहोल बघता या मॅचमध्ये रंगत खूप सुद्धा गरजेची आहे. रंगत गरजेची आहे. दत्तगुरू नवापूर याच मैदानावरती प्रॅक्टिस करतात, याच मैदानावरती खेळतात. या मैदानावरच्या प्रत्येक खास खळग्याला ते चांगल्या रीतीनं जाणतायत आणि ते जाणत असताना इथून पलटवार करणं ते जाणतायत. बघूया चिराग याच्यासमोर शेवटच्या क्षणाला चेंडू सोडलाय. कधी कधी वेळ सुद्धा आपली परीक्षा घेते. त्या वेळेच्या परीक्षेला सुद्धा सांगावं लागतं मी तुझा अभ्यास केलाय आणि तो अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला तो परीक्षेचा पेपर सोडवता येतो. तो आता परीक्षेचा पेपर कसा सोडवला जातोय
येणारी काळवेळ सांगणार आहे, येणारी काळवेळ सांगणार आहे. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत जे DCC नवापूर साठी या हंगामामध्ये सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. परंतु दत्तगुरू नवापूर विसरून चालणार नाहीये. मागील 3 स्पर्धांमध्ये ज्याने विजेतेपद पटकावलं होतं, मात्र फायनलमध्ये आले होते, त्या संघाला त्यानं शेवटच्या सामन्यामध्ये इथं पराभूत केलंय. काहीसा विनिंग मुवमेंट कालच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांनी दाखवला आणि तो मोमेंटम कायम ठेवला जातोय की नाही. शेवटचा अंतिम चूल, लास्ट बॉल 19, कोणताही विकेट नाहीये. काय शेवटच्या चेंडूवरती काहीशी सफलता किंवा काही वेगळी हरकत नाही, नाही सिंगल आली आहे. 2 षटके संपली आहेत. 20-0. एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट. साधना साधना झाली र, साधना साधना झाली र, एक वीरेची पाहत होते वाट, एक क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बघा हा माहोल, हा जल्लोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु एका बाजूने होणारा जल्लोष कधी कधी तितकासा चांगला वाटत नाही. 2 ठिकाणचा जल्लोष खूप चांगला वाटतो. आता दोन्ही देवतांचा जो जयघोष करणार आहे त्याच्यामध्ये डोकरादेव दोघांचंही ग्रामदैवत आहे आणि तिथून हो नाईट शिप ऑन पंचिंग करून आतमध्ये जावं लागणार आहे. आता पॉवर प्लेचं मला वाटतं हे षटक आहे. योगेश यांच्या हातामध्ये चेंडूने पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. इथून या पॉवर प्लेच्या षटकामधून पॉवर कोणाची येणार कोणाची जाणार आणि ती पॉवर आता ती पॉवर येते जाते. मगाशी थोड्या वेळासाठी गेली होती पण ती विद्युत पॉवर होती. आता या मॅच मधली पॉवर समोर ऑनराईचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता टाळ्या वाजलेत, थोड्या वेळाने शिट्ट्या वाजतील, त्यानंतर आवाज येणार, जल्लोष होणार. दोनों तरफ से ताली सिट्टियां बजती रहेगी. मैच भी बड़ा है, बड़े मैच का बड़ा माहौल. चेंडूला सीमा रेखा पार, पैडल स्वीप का चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला. चौकारानंतर धावफलक वेगाने वाढलंय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळायचा होता आणि येतोय डॉट. एक तेरी है तो एक मेरी है, दोनों तरफ आग बराबर की लगी है. फिलहाल तो DCC ऊपर है, कौन जाने दत्तगुरु कब ऊपर आहे. एकदा का संधी मिळाली, चेंडू लावण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सफल अटेम्प्ट. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. पहा तिथे जल्लोष होतोय जाम मोठा. ओहो, निर्धाव चेंडू आलाय. अहवाल असा 3 षटकाचा खेळ झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर आहे. पहा काळ सुरुवात आहे. केतन मेहर 10 चेंडू 16 धावा, चिराग मेहर 8 चेंडू 11 धावा, 29 वरती 0. चला, ज्या विशेष अतिथींची आपण आतुरतेने वाट बघत होतो अशा विशेष अतिथी या स्पर्धेच्या भेटीला आलेले आहेत आणि त्यांचं शुभागमन या मंचाच्या दिशेने होताना दिसणार आहे. तरी हो विकेट आली आहे आणि विकेट येत असताना फलंदाज चिराग मेहर मैदानाबाहेर जात आहेत. गॉन.
मोठी मॅच आणि मोठ्या मॅचचा रिझल्ट मोठा, किती मोठा. तुर्तास एकदा घेऊन स्ट्राईक रोटेट केली गेली. आकाशनं सिंगल काढली आहे. आजच्या डी ग्रुपमधून टेबल टॉपर टीम आहे DCC नवापूर आणि दत्त गुरुने ओहो चेंडूला फेकले. रनआउटची संधी. फलंदाज आकाश बाद. बशी बशी तुला इतका देव सांगायचे बशी बशी तुला इतका देव सांगायचे बशी बशी तुला इतका देव सांगायचे तुझे लग्नाला याची बजावण कंटिकाची तुझे लग्नाला याची बजावण कंटिकाची. थँक्यू तुझ्या नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आदित्य नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय आणि आदित्य समोर देवेन बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धाब्यासाठी ढकललं. सिंगल धाव येताना दिसते आणि एक धावपलकामध्ये ऍड होत असताना धावपलक 31 वरती जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ किती झालाय? 4. अजूनही 2 चेंडू यांना शिल्लक आहेत. बघा ओव्हरऑल जे चौकार आले जिथून सेलिब्रेशन झालं त्यानंतर एंड ऑफ द इनिंग किती धावपलक ते लगावल्या जात आहेत याच्यावरती या मॅचचा रिझल्ट. देवनच्या हातामध्ये चेंडू आणि चेंडू मात्र हातातच राहिला. तोपर्यंत केतन पोहोचलाय. सिंगल आली आहे. मजा येणार आहे या मॅचला. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता आणि कशा पद्धतीने अडवला गेला होता. मंगेशने चेंडूला अडवलं. त्याच्या हाताला लागून चेंडू हातामध्ये देवेन यांच्या आला परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्टला हातामध्ये विसावला. तोपर्यंत धाव कंप्लीट झाली. आदित्यला शेवटचा चेंडू खेळण्याची संधी मिळाली आहे. 32 वरती धावपलक आहे. ड्राईव्ह केलं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. रनआउटची संधी परंतु तितक्याच वेगाने धाव कंप्लीट. आणि असं असताना इनिंग संपली. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 32 वरती धावपलक. 33चं लक्ष ठेवलं गेलंय आणि ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. 34चं टार्गेट आहे का? 34चं टार्गेट आहे. विशेष अतिथी वसई विधानसभा विद्यमान आमदार सन्माननीय स्नेहताई दुबे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग मध्ये मी मॅडम आपणास विनंती करेल की आपण आदरपूर्वक या मंचावरती येऊन विराजमान व्हा आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. वसई विधानसभा विद्यमान आमदार सन्माननीय आदरणीय स्नेहताई दुबे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन, ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अशा विशेष अतिथी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपल्या बिझी शेड्यूल मधून अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं शुभ आगमन या मंचाच्या दिशेने होत आहे. मी मॅडम आपणास विनंती करेल आपण आदरपूर्वक या मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 2च्या वतीनं. त्यांच्या समवेत उपस्थित सर्व कार्यकर्ते त्यांना सुद्धा विनंती आहे, सर्व पदाधिकारी त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एकीकडे मंगेशदा आणि एकीकडे पंकजदा. किती मोठा आव्हान ठेवलंय डोकरादेव क्रिकेट क्लबने. आणि यावेळेला 2 सलामीर बॅटर पण मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहत राहा, बघत राहा. मोठी मॅच आणि मोठी 24 मध्ये 34चा टार्गेट सेट केलाय. अफलातून खेळी केतनदानी केली. बघाच्या रस्त्यावरती गाड्या आहेत, त्या गाड्या
रस्त्यावरती ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना प्लीज बाजूला काढा. ज्यांच्या कोणाच्या गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क झालेल्या नसतील, कारण खूप रांग लागली आहे मोठी ट्रॅफिकची. पहा एक्स्ट्रीम रिप्ले मध्ये काय चेंडूला अडवलंय. दिनेश म्हात्रे यांच्याकडून लगातार 3 विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आहे. दिलीप म्हात्रे यांच्याकडून हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन, वेगाने फेकी. नागेश गरत यांच्याकडून लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडू. ओहो, आणि इथे गडी बाद. मंगेश दाला मैदान सोडावं लागतंय. कम ऑन डीजे मयूर. तुली मी जाते ग मुंबईचे शहर, फुलांचा गोचेला आली. तुली ग देते तुला लग्नाचं वचन, राजाची राणी ग बनवे. नको हुंडा माडी, नको नको घोडा गाडी, नको घोडा गाडी, नको घोडा. थँक्यू डीजे. आणि असं असताना पहिला विकेटचा पत. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 धावा धावपल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल रन. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कुठला संघ टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे. हलकाने दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 4 धावा धावपलकावर आहे. 1 चौकार आला तर मॅचला मजा आहे. ओहो, निर्धाव चेंडू, निर्धाव. असं असताना पहिला षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावर आहे. आणि आयुष 1 विकेट मिनिट आहे. थांबवतोय, फक्त 1 मिनिट थांबवतोय मी. आपल्या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग आज अतिशय जोरात चालू आहे आणि त्यासाठी आपल्या वसई विधानसभेच्या माननीय आमदार स्नेहाताई दुबे पंडित इथे आपल्या आवर्जून उपस्थित आहेत. पहिलं सर्व क्रिकेटपटूंनी त्यांचं अभिनंदन करावं. जोरदार टाळ्या वाजवून आमदार आपल्या मैदानावर आलेले आहेत. कृपया करून 1 मिनिट मॅच थांबवायचे आहे आणि त्यांचं आता सहर्ष स्वागत त्यांच्या कमिटीचे अध्यक्ष जयेश मेहर त्यांचे सहर्ष स्वागत करून त्यांचं स्वागत करतील. पुष्पगुच्छ देऊन जयेश मेहर. हा विशेष सन्मान विशेष अतिथींचा, ज्यांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होताना आपण पाहिलं. त्यांचं पुन्हा आणि ट्रॉफी देऊन, सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करतील. ज्यांच्या येण्यानं ही स्पर्धा खरोखरच भरून गेली आणि या स्पर्धेची आणि शोभा वाढवली आहे. आजच्या कार्यक्रमाविषयी 2 शब्द व्यक्त करतील स्नेहाताई दुबे पंडित. दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांना आणि या लीगमध्ये सामील झालेल्या सगळ्या खेळाडूंना माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या खेळामध्ये जास्त व्यत्यय नाही आणणार आहे, पण तुम्ही छान खेळा, मस्त राहा आणि आनंदी राहा, इतकंच सांगते. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. सर्व अतिथींचं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. स्नेहाताई दुबे मॅडम, आपलं मनापासून विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल. त्यानंतर त्यांच्या समवेत उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आपणा सर्वांचं मनापासून आभार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावर आहे. एखादर चौकार आला तर मॅचला मजा आहे.
कुणाल दा समोर पुन्हा एकदा पंकज दा सज्ज होते हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न सिंगल रन पाय हे सर सकाळी लायन क्लबला मॅच होती आणि हे सर आमच्या मॅचला अंपायरिंग करत होते. मॅचचं इक्वेशन काय 16 चेंडू 28 धावांची गरज. हो हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न सिंगल रन. पहा मॅचचं इक्वेशन 15 चेंडू 27 धावांची गरज. 15-27 अवघड नाही आहे. ओ खूपच बाहेर असे आमचे ऑफिशियल अंपायर सांगतील. अर्ध्यातच वाईट चेंडू त्याच्यासाठी योग्य प्लॅनिंग पाहिजे. ओ हो व्हॉट अ बॉल. आणि दुसरा विकेटचा पतन DJ मयूर. ये माझे फुल तुझे कला गभर माझे फुल तुझे कला गभर. थँक्यू डीजे. 1.4 चेंडूचा खेळ झाला. 8 वरती 2 अशी सध्या स्थिती आहे आणि या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आता हितेश मैदानाच्या दिशेने आलाय. काय धावांचा पाठलाग केला जाईल. गावां साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं केतननं. धाव नाही मिळत. तिथे डॉट बॉल येत असताना दिसतोय. परंतु या मॅचला जिंकण्यासाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चौकार आलाय. ये होईना बात. थँक्यू डीजे. बघा इथं महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय आणि आमच्या स्क्रीनवरती थोड्या वेळापूर्वी तो महिला वर्ग बघायला मिळाला. लेग फ्लिकचा फटका आणि त्याला 4 धाबांसाठी पाठवलं हितेशनं. बघा हितेशनं आल्यानंतर हा चौकार मारत असताना सांगितलं की उर्वरित चेंडूंवरती आम्ही कशा पद्धतीचा खेळ खेळणार आहोत. आमचा या खेळाला खेळत असताना काय अप्रोच राहणार आहे, काय इंटेंट आमची बॅटिंग होणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. 12 वरती 2 आणि सायरन वाजला म्हणजेच तुम्हाला इथं पॉवर प्ले आल्याचे संकेत दिले गेलेत. आता पॉवर प्ले मध्ये पॉवर कोणाची दिसणार. जतीन तांडेल समोर. येस पॉवर दिसली जतीनची. पंकज झाला बाद. गॉन. पहा मॅचच्या इक्वेशन 10 चेंडू 9 चेंडू 20 धावांची गरज. काय घडणार या मॅचला. 9 चेंडू 20 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यस डायरेक्ट हिट आणि 4थ्या विकेटचं पतन. कमॉन. कोणाला पावली गाय, कोणाला पावली गाय.
8 चेंडू 20 धावांची गरज. ओ हलक्याने दिशेदाण्याचा प्रयत्न, सिंगल रन. 3 षटकाचा खेळ झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावर आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 7 चेंडू 19 धावांची गरज. हो हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन. 3 षटकाचा खेळ झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपलकावर आहे. चला ओम साईच्या आणि टीम सायबा नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी मंचावरती यायचंय. ओम साईच्या, मी राजन स्पोर्टचे ओनर सन्माननीय वसंतजी मेहर साहेब यांना विनंती करेल, आपण नाणेफेकी करण्यासाठी समोर यायचंय. थँक्यू. थांबवतोय 2 मिनिटं थांबवतोय. टॉस या ठिकाणी करायचा. साईबा समोर ओम साईच्या आणि रिसॉर्टचे ऑनर वसंतजी मेहर साहेब यांच्या शुभे असते टॉस करत होता. DCC असा कॉल आला होता, परंतु यस टॉस जिंकलाय. कल्पकता काय डिसिजन आहे? फिल्डिंग करू आम्ही. तयारी कशा प्रकारची? समोर साहेबा, समोर संघ आहे, बलाढ्य संघ आहे, आमची तयारी आहे आणि ते पण चांगले खेळतात आता सध्या. बघू देवा. आता इतकी मोठी लाईनअप आहे, किती धावांपर्यंत थांबायचं आहे? 25 ते 26 धावापर्यंत आम्ही थांबायचा प्रयत्न करू त्यांना. खूप साऱ्या शुभेच्छा. मुजू आता प्रथम बॅटिंग करायची, कशा प्रकारची तयारी आहे? आम्ही पण पहिले बॅटिंगच केली असती, तर आम्ही पण 30 जाण्याचा प्रयत्न करू आणि चांगली मॅच आहे. राहुल पुलेकर असे खूप मोठे ट्रम्प कार्ड सारखे खेळाडू आहेत, आता यांच्या समोर कशा प्रकारे खेळ चालणार आहे? टीम तर समोर चांगलीच आहे, आम्ही पण आमचा बेस्ट देऊ. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉस मधून मुख्य मंचावरून अहवाल असा की टॉस जिंकला ओम साईच्या या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सायबा ए या संघाला. मोठी मॅच, कुठे जाऊ नका, पाहत राहा दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग 2025. मॅचचं इक्वेशन काय आहे? 2 चेंडू 18 धावांची गरज. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय DCC नवापूर आणि पराभवाच्या छायेत जातोय दत्तगुरू नवापूर.